29 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे संविधान बनविण्याची ऐतिहासिक कामगिरी कायदेमंत्री महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली। अथक परिश्रम करून हिंदू कोड बिल सनातन्यांनी लोकसभेमध्ये पारित होऊ नये म्हणून टोकाचे प्रयत्न केले आणि हिंदू कोड बिल लोकसभेमध्ये त्यांनी पारित होऊ दिले नाही। बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, 395 कलमे व परिशिष्ट, त्यात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, स्त्रियांना समान अधिकार व समान संधी दिली। आज स्त्रिया फक्त चूल आणि मूल इतकंच करत नाही आणि शिकून सवरून पुरुषांची गुलामगिरी करताना दिसत नाही। स्त्रिया स्वतंत्र झाल्या, नोकरी करू लागल्या, व्यवसाय करू लागल्या, ज्ञानी झाल्या, व्याख्यात्या झाल्या, साहित्यिक झाल्या, अधिकारी बनल्या। प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रगतीची उंच अशी भरारी घेतली। विविध विषयावर त्या बोलू लागल्या। हे केवळ बाबासाहेबांमुळेच, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच। हे स्त्रियांनी विसरता कामा नये। मनुस्मृतीने लादलेल्या धर्माच्या अन्यायी कायद्याने स्त्रीला काय दिले होते? एक भोग वस्तू, पण एक लाचार्जन, मुलं जन्माला घालण्याची मशीन। स्त्रियांना कोणतेच अधिकार नव्हते, ते अधिकार दिलेत बाबासाहेबांनी। किती उपकार आहेत या देशातील तमाम स्त्रीवर्गावर, याचा स्त्रीवर्गाने सखोल विचार करावा। आज पती तुम्हाला रागावत बोलू शकत नाही, त्याचे तुमचे पटले नाही तर तुम्ही घटस्फोट घेऊ शकता, दुसरा विवाह करू शकता, दत्तक पुत्र तुम्ही घेऊ शकता, पित्याच्या संपत्तीत तुम्ही कायद्याने वाटा घेऊ शकता, एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र जीवन जगू शकता। पिढ्यानपिढ्या स्त्रियांच्या डोळ्यातून पाझरणारे अश्रू थांबविण्याचं काम तुमच्या खऱ्या बापानं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। हे नाकारून चालणार नाही। माझी विनंती आहे या देशातील तमाम स्त्रियांना, माझी विनंती आहे या देशातील तमाम स्त्रियांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचा, समजून घ्या, त्यांचं कार्य समजून घ्या, त्यांचे विचार स्वीकारा आणि ज्या ज्या महापुरुषांनी स्त्रियांसाठी आपापल्या काळामध्ये प्रयत्न केले, अथक परिश्रम केले, त्याग केला, समर्पण दिलं, अशा सर्वच महापुरुषांची पुस्तकं, त्यांचं कार्य आजच्या देशातील स्त्रियांनी वाचलं पाहिजे। स्त्री आज जी काही निर्भयपणे जगते, एक व्यक्ती म्हणून जगते, ती केवळ संविधानामुळेच जगत आहे आणि संविधान हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं। आज बहुतांश लोक म्हणजे ओबीसी असतील, एसटी असतील आणि काही एससी सुद्धा आहेत, त्यांनी बाबासाहेबांच्या विचाराला स्वीकारलं। बाबासाहेबांना आज बहुतांश लोक मानायला लागले, कारण सर्व शिक्षित झाले, उच्च शिक्षित झाले आणि बाबासाहेबांविषयी ते समजून घेऊ लागले। आणि बाबासाहेबांनी काय केलं, संविधान कोणासाठी लिहिलं याचा जेव्हा सर्वांना अभ्यास झाला, मग तो तांड्या वाड्यातला माणूस असेल, स्त्री असेल, त्यांनी बाबासाहेबांना या ठिकाणी जाणून घेतलं, मानलं, जाणलं। अशांचं आपण अभिनंदन करतोच, परंतु जे खऱ्या अर्थानं स्त्रिया आहेत की ज्या स्त्रियांना मनुस्मृतीनं बंदिस्त करून ठेवलं होतं की शिक्षण
ब्राह्मण समाजाच्या स्त्रिया जरी असल्या तरी त्यांनी शिक्षण घेऊ नये हे फार चुकीचं होतं. म्हणजे ब्राह्मण स्त्रियांनाही शिक्षण घेता येत नव्हतं. ते काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. हे आजच्या या देशातल्या ब्राह्मण स्त्री वर्गाने सुद्धा विसरू नये. मग त्यानंतर SC ST OBC ज्या बहुजन समाजातील महिला आहेत त्यातीलही काही अपवाद वगळून स्त्रिया आजही अंधश्रद्धेमध्ये आहेत. आजही जाती धर्माच्या नावावरच ते जगतात किंवा जाती धर्माचा पगडा हा त्या स्त्रियांच्या मनावर रुजलेला आहे. अध्यात्म असलं पाहिजे पण अंधश्रद्धा त्यामध्ये असू नये असं माझं मत आहे. आणि म्हणून स्त्रिया शिकल्या सवरल्या त्यांनी विज्ञाननिष्ठ बनावं. हे विज्ञान युग आहे, तंत्रज्ञान युग आहे. या तंत्रज्ञान युगामध्ये त्यांनी एक व्यक्ती म्हणून जरूर जगावं. परंतु अधिकारासोबतच ज्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलेत त्या अधिकारासोबतच आम्ही आमच्या कर्तव्याचं पालनसुद्धा केलं पाहिजे. मग ते कर्तव्य स्वतःप्रती असेल, कुटुंबाप्रती असेल, कुटुंबातील सदस्यांप्रती असेल, नातेवाईकांप्रती असेल, समाजाप्रती असेल, पर्यायाने ते देशाप्रती असेल. आणि म्हणून बुद्धाचा धम्म ही शिकवण देतो की फक्त माणसावरच प्रेम करू नका. म्हणजे आपण स्त्री पुरुष आहोत, मानव प्राणी आहोत. त्यांनी करुणेचा संदेश दिला, प्रेमाचा संदेश दिला, तर फक्त माणसावरच प्रेम करा असं बुद्धाचा धम्म सांगत नाही. तर बुद्धाचा धम्म त्याही पलीकडे जाऊन सांगतो की या भूतलावरील जे जीवजंतू आहेत, जे पशुपक्षी आहेत, जे प्राणी मात्र आहेत त्यांच्यावरही प्रेम करा. प्रेम करा म्हणजे करुणा त्यांच्याविषयी आपल्या मनात असली पाहिजे. अशा प्रकारे आपण जे महापुरुष होऊन गेले, ज्यांनी 108 वर्षाचा संघर्ष केला, त्या सर्वांना वाचून त्यांचा अभ्यास करून त्याची जाणीव ठेवली पाहिजे. जय भीम, जय फुले.